नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. वटपौर्णिमा ही 29 जून वार सोमवार या दिवशी आहे. तर गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा कशी करायची आहे, ओटी भरावी का, उपवास कसा करावा, वडाच्या झाडाला फेऱ्या माराव्यात का, नियम काय पाळावेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. सुवासिनी महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी सर्व महिला ह्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात व वडाची विधिवत पूजा करतात. मात्र गर्भवती महिलांनी वडाची पूजा करावी का, किंवा गरोदर महिलांनी वडाची पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत ठेवून 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात व आपल्या सुखी संसारासाठी देखील प्रार्थना करतात. हा सण खास सुवासिनींचा असतो. नववधू महिलांसाठी तर पहिली वटपौर्णिमा ही खास असते. मात्र वडाच्या झाडाची पूजा करताना किंवा वटपौर्णिमेचा व्रत करताना गर्भवती महिलांनी करावी का, याबाबत अनेकांना माहिती नसते. वटपौर्णिमेच्या दिवशी जर एखादी महिला गरोदर असेल तर त्यांनी वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं आहे. इतर महिलांसारखी वडाची पूजा गरोदर महिला करत नाहीत. तसेच वटपौर्णिमेचा उपवास देखील गरोदर महिलांनी करावा का, ही देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम गरोदर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा ही कशी करावी. तर ताईंनो, वटपौर्णिमेच्या काळात जर एखादी महिला ही गरोदर असल्यास त्यांनी वडाची पूजा करावी की नाही, याबाबत महिलांना प्रश्न पडतो. मात्र हे व्रत अखंड सौभाग्यासाठी असल्याने हे सौभाग्यवती गरोदर महिलांनी केलेले नक्कीच चालते. फक्त वडाच्या झाडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी गरोदर महिलांनी घ्यावी. वडाची पूजा करताना गरोदर महिलांनी कोरडी पूजा करावी. म्हणजेच तुम्ही वडाला दिवा लावून फळे नैवेद्य दाखवून पूजा करू शकता, मात्र ओटी भरू शकत नाही. गरोदर स्त्रिया ह्या ओटी भरत नसल्याने त्यांनी केवळ कोरडी पूजा ही करावी. तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा देखील मारू नयेत. वटपौर्णिमेला वडाला दोरा गुंडाळून 7 फेऱ्या मारल्या जातात. पण गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या न मारता व ओटी न भरता बाकीची पूजा ही विधिवत पद्धतीने केलेली चालते. गरोदर महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का. गरोदर असताना महिलांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत करताना तुम्ही तुमचे आरोग्य जपत फळे, दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत नक्की करू शकता. मात्र तब्येतीला जर झेपत नसेल तर एखाद्या वर्षी व्रत नाही केले तरी देखील चालेल. केवळ तुम्ही वडाच्या झाडाची पूजा ही करू शकता. वटपौर्णिमा पूजेचे महत्त्व नक्की काय आहे. तर ताईंनो, सावित्रीने आपले पती सत्यवानांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. तोच दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. त्यामुळे या महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी केले जात असल्याची मान्यता आहे. वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण हे परत आल्याने वटवृक्षाला या पूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच वडाला 7 वेळा फेऱ्या मारत दोरा बांधून 7 जन्मासाठी हाच पती मिळावा अशी प्रार्थना देखील सुवासिनी महिलांनी करायची आहे. हा दिवस प्रत्येक विवाहित महिलेसाठी खास असतो. त्यामुळे या दिवशी सुवासिनी महिला ह्या वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात. गर्भवती स्त्रियांनी उपवास करावा का, वटपौर्णिमेचा उपवास करावा का. तर सर्वप्रथम तर पूर्ण उपवास टाळायचा आहे. गरोदरपणात निर्जला किंवा कडक उपवास करू नये. गर्भातील बाळाच्या वाढीसाठी नियमित आहार आणि पाण्याची गरज ही असते. जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर
दूध, सुकामेवा, फळे आणि राजगिरा किंवा साबुदाणा असा तुम्ही सकस आहार हा घ्यायचा आहे. दिवसभरामध्ये भरपूर पाणी, लिंबू पाणी किंवा शहाळ्याचे पाणी घ्यायचे आहे. वडाची पूजा ही कशी करावी? तर गरोदर महिलांनी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे घरीच पूजा करावी. जर तुम्हाला गर्दीत जाणे किंवा उन्हात उभे राहणे हे कठीण वाटत असेल तर वडाची एक छोटी फांदी आणून घरीच कुंडीत किंवा पाटावर ठेवून तिची पूजा ही करावी. फेऱ्या मारताना काळजी घ्यावी. जर तुम्हाला फेऱ्या मारायच्याच असतील तर वडाला सूत गुंडाळताना चक्कर येणार नाही याची काळजी घ्या. जर गर्भाशयावर ताण पडत असेल किंवा त्रास होत असेल तर 5 किंवा 7 फेऱ्या मारण्याऐवजी एकाच जागी उभे राहून किंवा बसून सूत गुंडाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मंदिराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी वडाच्या झाडाजवळ खूप गर्दी असते अशा ठिकाणी जाणं हे टाळायचं आहे. तर बघा ताईंनो, लक्षात ठेवा, वटवृक्षाची पूजा ही करताना तुम्हाला कोरडी पूजा करायची आहे. नेहमीसारखीच पूजा करावी. वटवृक्षाची ही पूजा नेहमीसारखीच करावी. परंतु गरोदरपणात वडाला सूत किंवा धागा गुंडाळणे, प्रदक्षिणा मारणे हे टाळायचे आहे. गर्भावर किंवा पोटावर ताण येऊ नये म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका. त्याऐवजी तुम्ही एकाच जागी उभे राहून किंवा बसून देखील वडाच्या झाडाची पूजा ही करू शकता. नैवेद्य आणि फळे. इतर सुवासिनींप्रमाणेच पूजेच्या ताटात फळे, भिजलेले हरभरे, डाळ आणि नैवेद्य ठेवावा. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओटी भरावी की नाही, तर ओटी भरणे हे टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची ओटी ही भरू नये. तुम्ही पूजेच्या वेळी फळे, फुले आणि नैवेद्य हा अर्पण करून अखंड सौभाग्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे, परंतु ओटी ही भरायची नाही. गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी कडकडीत उपवास देखील करू नका. बाळाच्या आरोग्यासाठी फळे, दूध किंवा फराळाचे पदार्थ खाऊन पूजा करायची आहे आणि गरोदर असताना ओटी देखील भरू नका आणि वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारणं देखील तुम्ही टाळायचं आहे. तर ताईंनो, अशा पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. हे नियम पाळायचे आहेत. वडाच्या झाडाची कोरडी पूजा करावी. त्यानंतर ओटी भरू नये. उपवास करताना कडक उपवास हा करू नका. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.